आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यात बंदची हाक. ठिकठिकाणी निदर्शनं. 2025मध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार. अमरावतीत खाजगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 25 जण जखमी. आणि मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कांद्याचा पुरेसा साठा असून खरीप हंगामात चांगली पेरणी झाली आहे, त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार किरकोळ बाजारात प्रति किलो 35 रुपये दरानं कांदा विक्री करत आहे. या आठवड्यापासून देशातल्या प्रमुख शहरांमध्ये अनुदानित दराने कांदा विक्री सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्यात न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली. तिथे ते बोलत होते. अमेरिकेतला भारतीय समुदाय म्हणजे भारताचे सदिच्छा दूत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड इथं भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे सांगितलं. बोस्टन आणि लॉस एंजलिस इथं 2 भारतीय दूतावास सुरू केले जातील अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल खलीद अल सबाह यांच्याशी तसंच नेपाळचे प्रधानमंत्री KP शर्मा ओली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. CEO राऊंड टेबल या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रियासी, राजौरी, पूंछ, श्रीनगर आणि बडगाम या 5 जिल्ह्यातल्या 26 मतदारसंघांसाठी येत्या बुधवारी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. येत्या 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार आहे. 28 सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाच्या काही नेत्यांनी पंढरपुरात येऊन धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर ST आरक्षणाला आपला पाठिंबा याआधीच जाहीर केला आहे. नांदेडमधल्या सकल मराठा समाजानं आज नांदेड बंदची हाक दिली आहे. नांदेड बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातल्या काही शाळाही बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. वसमत इथं एका युवकानं आज आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आपली शेवटची इच्छा असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. धनगड या जमातीचे लोक राज्यात राहत नसून धनगर या जातीचे लोक राहतात, त्यामुळे धनगडऐवजी धनगर शब्द वापरून धनगर समाजाला केंद्र आणि राज्यात ST प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पूर्णा, पालम, गंगाखेड, झरी, पाथरी अशा विविध 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याला चांगला प्रतिसाद मिळाला. धनगर समाजाचे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
पुढच्या वर्षी म्हणजेच 2025मधल्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल, असं भारतीय चित्रपट महासंघानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सेमाडोह परिसरात आज खाजगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 25 जण जखमी झाले. यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. ही बस अमरावतीहून धारणीच्या दिशेनं प्रवास करत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बसमधले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि पोलीस पथक मदतकार्य करत आहेत. राज्यात कालपासून पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे. राजधानी मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी येत आहेत. सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, मिरज, कवठे महांकाळ आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून ओढे आणि नाले भरून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला काल परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. कोल्हापूर शहरात रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाण्याची तळी साचली होती. या पावसानं पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून शेती कामालाही वेग आला आहे. जिल्ह्यात घाटमाथ्यावर राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा तालुक्यासह गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर अमरावती शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. काल मध्यरात्रीपासून आज दुपारी 12पर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश ग्रामीण भागात तर काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून अमरावती शहरात पाऊस झाला. सोयाबीनच्या पिकाला या पावसाचा चांगलाच फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्यानं पश्चिम विदर्भातल्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 9 दरवाजे काल रात्री उघडण्यात आले. त्यामधून 514 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. राज्यात आजही सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक, विशेषतः मुंबईतल्या काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आहे. हंगेरीत बुडापेस्ट इथं 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदकं जिंकणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या पराक्रमाचा हा नवा अध्याय असून हे यश इतर बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल, असं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा ते आज घेत आहेत. तत्पूर्वी आज सकाळी JP मॉर्गन भारतीय गुंतवणूकदार परिषदेत ते सहभागी झाले होते. संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवा शक्तीवर आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईतल्या नरसी मोंजे शिक्षण संस्थेत विकसित भारतासाठी युवा शक्ती कार्यक्रमाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी यादव यांनी एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमातही भाग घेतला. राज्यातली जनता आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं पत्रकारांशी बोलत होते. विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा, असं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचं हित जोपासणारे असल्याचं टीका त्यांनी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यात बंदची हाक, ठिकठिकाणी निदर्शनं.
2025 मध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार. अमरावतीत खाजगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 25 जखमी. आणि मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.